हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकता आता सध्या अधिक महिना आहे, लग्नसराई आहे, वास्तुशांती, गृहप्रवेश असे भरपूर सारे कार्यक्रम असतात. तर खास करून आता अधिक महिन्यासाठी जावयाच्या स्वागतासाठी आपण सुस्वागतम ही अशी रांगोळी आपण काढण्यासाठी वेळ नसतो किंवा काढली तरीही ती मोडण्याची शक्यता असते. तर त्यासाठी हे बघा अशी रेडीमेड रांगोळी तुम्ही वापरू शकता. तर ही आहे सुस्वागतम रांगोळी. तर इथे बघा मी सुस्वागतमची रांगोळी बनवणार आहे. तर ही बनवण्याच्या अगोदर इथे मी खाली अगोदर ट्रेसिंग घेतलेलं आहे, म्हणजे बनवून घेतलेली आहे कागदावरती. त्याच्यानंतर कोणते कोणते कलर उलनचे वापरायचे आहेत ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही कशी बनवायची काय नाही हे संपूर्ण व्हिडिओ पुढं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर इथे मी कॅनव्हास वापरलेला आहे. दर व्हिडिओमध्ये तुम्हाला रेक्झिन दिसत असतं, तर यावेळेला आपण कॅनव्हास वापरलेला आहे. तशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती. तर बघू शकता जेवढा आपल्याला कॅनव्हास लागणार आहे तेवढं आपण कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे कार्बन आहे तर ते कार्बन जशी आपली रांगोळी आहे तसं आपण इथे ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हासवरती. आता इथे कॅनव्हास वापरलेला आहे तर तो रफ ज्या बाजूला कॅनव्हास आहे त्या बाजूला आपण ही रांगोळी जी आहे तर ती ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे. संपूर्ण बाजूने जी आपली रांगोळी आहे तर ती व्यवस्थित येते का, खाली कार्बन व्यवस्थित येते का हे बघून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला फक्त जो न चालका पेन असतो, न चालणारा मार्कर असतो, तर त्या मार्करने आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजेच ट्रेस करून घ्यायचं आहे. टोकाचा पेन वापरायचा नाही. टोकाचा पेन जर वापरला तर जी आपण वरती ट्रेसिंग पेपर जो वापरलेला आहे डिझाईनसाठी तर तो पेपर फाटण्याची शक्यता आहे. तर फाटणार नाही. आता माझा अनुभव आहे, जवळजवळ एका डिझाईनच्या पेपरवरून मी 50 ते 60 वेळा डिझाईन केलेलं आहे. तर माझा अजिबात फाटलेला नाही, काहीही झालेलं नाही. त्यामुळं काळजीपूर्वक आपण ट्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा इथं संपूर्ण डिझाईन जी आहे तर मी इथं ट्रेस करून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ट्रेस करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हे काढून बघायचं, ज्या ठिकाणी ट्रेस झालेलं नसेल त्या ठिकाणी व्यवस्थित टाकून परत ट्रेस करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आता हे छान असं म्हणजे ट्रेस झालेलं आहे. त्याच्यानंतर आता कोणते रांगोळीचे कलर वापरायचे काय नाही हे आता मी इथं दाखवलेलंच आहे. तुम्हाला हे जर कलर आवडत असतील कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही सेम हेच वापरू शकता, नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि हो, तुम्हाला जर ही रांगोळी घ्यायची असतील आपल्याकडून, आता अधिक महिन्यासाठी जावयाच्या स्वागतासाठी सुस्वागतम रांगोळी आहे किंवा जेवणासाठी ताटाभोवतीची रांगोळी आहेत, भरपूर अशा वेगवेगळ्या रांगोळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे. तुम्हाला जी रांगोळी हवी असेल ती आपण देतो. आणि ट्रेसिंग पेपर जर हवे असतील तर ट्रेसिंग पेपरही मिळतील डिझाईन काढलेले. तर आता इथे बघा गोल ज्या ठिकाणी होतं फुलाच्या मध्ये तिथं मी डार्क चॉकलेटी कलर वापरलेला आहे. आणि फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्यांना मी ऑरेंज कलर ची बॉर्डर देते. तर बॉर्डर देणं हे प्रत्येक वेळेला मी सांगत असते, द्यावंच लागतं बॉर्डर, कारण त्याशिवाय आपली रांगोळी ही उठावदार दिसत नाही. तर म्हणजे बाउंड्री. तर इथे बघा त्याच्यानंतर आता फुलाच्या साईडला जी हिरवी पाकळी आहे तर ती पान आहे तर त्या पानासाठी आपण डार्क हिरव्या कलरने बॉर्डर करून घेते बाउंड्री. आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपण दुसरा कलर भरून घेणार आहोत. तर आता इथे बघा फुलामध्ये मी पिवळा कलर भरून घेते. तर मैत्रिणींनो, तोपर्यंत मी पिवळा कलर भरून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आपला, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या फॅमिलीचा एक हिस्सा तुम्ही बनू शकता. भरपूर जणांनी आपली फॅमिली जॉईन केलेली आहे. जवळजवळ आपली फॅमिली 7,000च्या वर झालेली आहे. आणि सगळ्यांना आपले जे व्हिडिओज आहेत तर ते आवडत आहेत. रांगोळीचे व्हिडिओज मी टाकत असते किंवा आपलं जे घर आहे आपण डेकोरेट कसं करतो, काय काय डेकोरेशनसाठी वापरतो तेही अधूनमधून एखादा DIYचा व्हिडिओज मी टाकत असते. तर त्यासाठी जर तुम्हाला तुमचंही घर डेकोरेट करायचं असेल असंच तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. किंवा बिझनेस रिलेटेडसुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते.
तर बघा पूर्ण पिवळा कलर जो आहे तर तो भरून झालेला आहे. एकदम कलर कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे. केशरी आणि लिंबू पिवळा कलर आहे हा. तर बघा कलर कॉम्बिनेशन किती सुंदर दिसते. जर तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही हे भरू शकता, असं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. नसेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वेगळ्या कलरमध्ये करू शकता. तर बघा आता पानांमध्ये आपण पोपटी कलर भरून घेतोय आतमध्ये, म्हणजे थोडासा लूक छान येतो. बाउंड्री आपली डार्क आणि आतमध्ये थोडंसं फेंट असं लूक छान येण्यासाठी आपण अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन करत असतो, डार्क आणि फेंट. तर आत्तापर्यंतचे जे काही आपले व्हिडिओज आहेत पाठीमागचे, जर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. ज्यांनी सुरुवात करत आहेत रांगोळी मॅट बनवायची तर त्यांच्यासाठी सुद्धा ते व्हिडिओज जे आहेत ते खूप आणि खूपच हेल्पफुल ठरणार आहेत. कारण इतकी डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये. तर ते नवीन जे शिकणारे आहेत त्यांना खूप माहिती म्हणजे महत्त्वाची होईल. तर आता इथे बघा मध्ये पोपटी कलर भरून झालेला आहे आणि ही जी कळी आपण इकडे करणार आहोत तर त्या कळीच्या खाली हिरव्या कलरची एक अशी देठ असतं. तर ते देठ इथं आपण डार्क हिरव्या कलरने करून घेतलेलं आहे आणि जी कळी आहे तर ती डार्क गुलाबी कलर आपण इथं वापरलेला आहे. बघा फेंटसुद्धा वापरू शकता. मी इथं डार्क गुलाबी कलर वापरलेला आहे. आणि बाकीचं जे आपण कळीच्या देठाच्या खाली जे आहे तर तिथेसुद्धा ड्रॉ केलेलं होतं. तिथेसुद्धा पानाच्या आकारामध्ये थोडंसं बघा इथं अशा प्रकारे आपण फेंट हिरव्या कलरची उलन लावून घेतो. त्यामुळे अजूनच थोडंसं भरीव वाटतं. तर आणखीनही थोडंसं लावलेलं आहे. आता मी इथं एकच फूल करून दाखवलेलं आहे. दोन्ही जर फुलं मी तुम्हाला करून दाखवत बसले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि ते तुम्हीच पाहणार नाहीत. मग हाच व्हिडिओ तुम्ही स्किप करत पाहताय, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी कळत पण नाहीत. तर व्हिडिओ स्किप नका करत जाऊ. कारण काय असतं मध्ये जे काही गोष्टी असतात मी असंच बनवताना सांगत असते, छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स, त्या तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतात, खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे व्हिडिओ नका स्किप करत जाऊ. तर आता इथे बघा मी सुस्वागतमचे जे नाव आहे तर नावाच्या वरती अगोदर लाल कलरने बाउंड्री देऊन घेते, जेणेकरून आपण वरून भरत येण्यापेक्षा अगोदर बाउंड्री द्यायची आणि मग आतमध्ये भरायचं. त्यामुळे आपल्या ज्या कामाला आहे किंवा रांगोळीला फिनिशिंग जे आहे तर ते छान येतं. आता इथं सुद्धा बघा नावासाठी वरती मी पांढऱ्या कलरची उलन वापरलेली आहे नावासाठी. तर 2 गॅप आहेत बघा इथं. आता मी जिथं उलन चिटकवते तिथे एक आणि त्याच्या खाली एक. तर डायरेक्ट मी त्याला चिटकून न घेता खाली अगोदर घेणार आणि नंतर मधली लाईन पूर्ण करून घेणार. आता बघा तुम्हाला पुढे दिसणारच आहे, त्यामुळेच म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा आता हे बघा मी मध्ये थोडासा गॅप ठेवला आणि डायरेक्ट खालून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण करत गेलो तर फिनिशिंग एकदम छान येते आपल्या रांगोळीला आणि त्यामुळेच सेल होतात. बरेच जण म्हणतात की ताई आमची रांगोळी सेल होत नाही, कमीला मागतात. तर तसंही कारण असू शकतं. शक्य होईल तेवढं आपण आपल्या कामामध्ये परफेक्टनेसपणा आणायचा, फिनिशिंग छान आणायची. वेळ लागू द्या थोडासा कामाला, परंतु फिनिशिंग छान करत चला. तर हे बघा आता बघा किती सुंदर दिसते. तेच जर अगोदर घेतलं असतं तर थोडंसं खालीवरी होऊ शकतं. तर तसंच या नावाला सुद्धा आपण बनवून घ्यायचं आहे. आता हे सुस्वागतमचं नाव, या अगोदर मी तुम्हाला सुस्वागतमचा एक व्हिडिओ बनवून दाखवलेला होता. तसंच हे सुद्धा नाव बनवायचं आहे. अगोदर ज्या रेषा आपण मारून घेतलेल्या आहेत त्या रेषा अगोदर भरून घ्यायच्या आणि हे बघा मध्ये नंतर भरायचं. त्यामुळं फिनिशिंग येते. ही मी पुन्हा तुम्हाला तेच सांगत असते. 2 रेषा ज्या वेळेला आपल्या नावाच्या असतात तर त्या 2 रेषेवर अगोदर घ्यायचं आणि मग मध्ये राहिलेलं भरून घ्यायचं. प्रत्येक नावामध्ये आता असंच करून घ्यायचं. आता मी संपूर्ण सुस्वागतम जे नाव आहे तर ते पांढऱ्या कलरने भरून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, या अगोदर मी तुम्हाला सुस्वागतम आणि वेलकम हे 2 नावं बनवून दाखवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बघा. या अगोदरचे फुलं वगैरे भरपूर बनवलेत, पण नावामध्ये म्हणजे सुस्वागतम पट्टी आणि वेलकम पट्टी ही बनवलेली आहे. फक्त आता या साईड इथं जे फ्लावर बनवलेलं आहे, साईडला 2 फुलं आहेत, तर हे फुलाच्या ऐवजी आपण तिथं सुस्वागतमच्या ह्याच्यामध्ये
हात जोडलेले हात जे आपण असतात ना नमस्ते असं, तर ते हात मी बनवलेले होते. कारण जशी आपल्याला कस्टमरची रिक्वायरमेंट असते तसं आपण रांगोळी जी आहे तर ते बनवून देत असतो. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडं ट्रेसिंग पेपर अवेलेबल असतात. हे मी पुन्हा पुन्हा सांगते. ट्रेसिंग पेपर हवे असेल तर ट्रेसिंग पेपर मिळतील. ज्यांना कोणाला सुरुवात करायची असेल त्यांना किटसुद्धा मिळेल. म्हणजे संपूर्ण मटेरियल आपल्याकडे मिळतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे नॉनवॉनपासून रेक्झिन, त्याच्यानंतर कॅनव्हास, कार्बन, स्टिक, भरपूर सारं असं सगळं साहित्य मिळतं. तुम्ही या अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर आपण त्या व्हिडिओमध्ये जे काही आपण किट देतो तर ते किटसुद्धा मी दाखवलेलं आहे. उलन आहेत. उलनमध्ये आपण 10 कलर 1 किलोमध्ये 10 कलर देतो आता सध्याच्या किटमध्ये. पूर्वी आपण 5 ते 6 कलर देत होतो, परंतु आता 10 कलर आपण देतो आहे. त्यामुळे तुम्हालाही भरपूर फायदा पडणार आहे. त्यामध्ये किटमध्ये आपण ट्रेसिंग पेपरसुद्धा देतो. 10 ट्रेसिंग पेपर 1 फुटाचे. भरपूर फायदेशीर आहे आणि भरपूर ताईंनी घेतलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे आता आपण म्हणतो की मला होत नाही, घरामध्ये मुलं असतात, घरात हे काम आहे ते काम आहे, पण असं काही नाही. करायचं मनात इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो. आपल्याकडे किट घेतलेल्या ताई, आता ताई तर काही म्हणता येणार नाहीत कारण त्या माझ्या आईच्या वयाच्या सुद्धा जास्त आहे त्यांचं वय. तर बघा 70च्या वरती म्हणजे 72-75 वयाच्या आहेत त्या काकू. 2-3 आहेत मला आता त्यांचे 2-3 म्हणजे जास्तच असतील त्यापेक्षाही. म्हणजे फोन आले कोणाचे, कोणी किट घेतलेलं आहे, कोणी ट्रेसिंग घेतलेले आहेत आणि त्यांनी आत्ता सुरुवात केली. या वयात त्यांनी सुरुवात केली आहे. म्हणजे सुरुवात केली आहे म्हणजे म्हणण्यापेक्षा या अगोदरही त्या बिझनेस छोटं मोठं काहीतरी करतातच, परंतु यामध्ये नवीन शिकण्याचं बघा धाडस या वयातसुद्धा आहे. मग मला काय म्हणायचं, आपण तर अजून काहीच नाही, आपण क्षुल्लक आहे त्यापुढं. तर आपणही सुरुवात करायला पाहिजे. ज्यांनी कोणी सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की करा तुम्ही, पण वेळ नका वाया घालवू. त्या वयाची लोक करू शकतात तर आपणही करू शकतो असं मला म्हणायचं आहे. तर बघा इथं सुस्वागतम जे आहे तर मी बोलत पूर्ण भरून घेतले. बघा आता फक्त राहिलेलं आहे. हे सुद्धा अशाच प्रकारे पूर्ण अगोदर भरून घ्यायचं साईडने आणि नंतर मधली रेशमी अशा प्रकारे हे बघा भरून घेते. तर असंच पूर्ण भरून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी आता लाल कलर वापरणार आहे पूर्ण सुस्वागतमच्या मध्ये. तुम्हाला दुसरं वापरायचं असेल तर दुसराही वापरू शकता, परंतु लाल आणि पांढरं हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. तर त्यामुळे मी हे कॉम्बिनेशन इथं वापरते. आणि कस्टमरची पण तसं मागणी होती की लाल आणि पांढरं बनवा. तर बघा आता हे झालेलं आहे नाव. या नावाच्या मध्ये बघा लाल कलर आपण थोडा भरायचा आहे. कुठे भरायचा आहे हे पण लक्ष घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. आणि तिथेच व्यवस्थित लाल कलर भरून घ्यायचा. म्हणजे जे आपलं सुस्वागतम हे नाव आहे तर ते पूर्ण एकदम स्पष्ट दिसून येतं. बघा आता मच्या मध्ये मी 2 ठिकाणी लाल कलर भरून घेतला आणि वच्या मध्ये बघा भरून घेतला. वा आहे तर त्या वच्या मध्ये, त्याच्यानंतर सच्या मध्ये वरती, तच्या मध्ये, गच्या मध्ये हे सगळं पूर्ण भरून घ्यायचं आहे आपल्याला लाल कलरने. आणि खूप सुंदर असं सुस्वागतम हे आपलं तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो आता हे संपूर्ण मी भरून घेते. आणि बघा आता सगळं झाल्याच्या नंतर मी दाखवणार आहे तुम्हाला आता. कारण पूर्ण जर मी भरत बसले तर वेळ खूप होतो. आत्ता हाच व्हिडिओ जवळजवळ 15 मिनिटांच्या वर गेलेला आहे. हाच तुम्ही स्किप करून पाहताय. तर त्यामुळे हे बघा मी असंच दाखवते जेवढं शक्य होईल तेवढं. आणि आता बघा हे एवढंच केल्याच्या नंतर नाव जे आहे तर ते आपलं क्लिअर दिसू लागतं. आणि हो, या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर बघायला आवडेल किंवा म्हणजे कोणती रांगोळी तुम्हाला एखादी अवघड जात असेल वगैरे तर ते तुम्ही सांगू शकता मला. तर तसं मी बनवून तुम्हाला दाखवेन की एखादी कोणती रांगोळी तुम्हाला जर अवघड जात असेल तर ती आम्हाला बनवून दाखवता येईल असं मला कमेंटमध्ये सांगा. तर मी ती तुम्हाला नक्कीच बनवून दाखवेल. आत्तापर्यंत भरपूर रांगोळ्या आपण बनवून दाखवलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्हालाही कोणती जमत नसेल तर मी दाखवेन. आणि
हे बघा अशा प्रकारे आता पूर्ण म झालेला आहे, त झालेला आहे. तच्या भोवती पूर्ण झाल्यामुळं त एकदम स्पष्ट उठून दिसत आहे. अशाच प्रकारे हे बघा आता सगळी जी आहे ते भरून घ्यायची. इथं खालच्या बाजूने नावाच्या बाजूला सगळं झालं आहे. आता खालच्या बाजूने मी लाल कलर भरून घेणार आहे असं. तर हे बघा पूर्ण डिझाईन आता झालेली आहे. म्हणजे फक्त आता पान आपलं साईडचं जे फूल आहे ते राहिलेलं आहे. ते सुद्धा आता मी कंप्लीट करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. बघा सुस्वागतम हे नाव किती सुंदर दिसते. आता बघा संपूर्ण फूल सुस्वागतम हे कंप्लीट झाले आणि आता कटिंग राहिलेली आहे. खालच्या बाजूने कटिंग केलेली आहे, वरची सुद्धा कटिंग फिनिशिंगमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. कुठे एक्स्ट्रा जाऊ द्यायचं नाही किंवा दिसू द्यायचं नाही. तर बघा हे पूर्ण कट करून घेतल्याच्या नंतरचं हे आपलं वर्क सुंदर झालेलं आहे. आता हे तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.